गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं मनपूर्वक आपल्या चॅनलवर मिस्टर अँड मिसेस मेडिको. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आणि नाही आवडल्यास तर मला सजेशनमध्ये सांगा काय नाही आवडलं. तर आपण आता यवतमाळ शहरातून बाहेर पडतोय. यवतमाळ शहरातून आपण बाहेर पडताना आता दारवा रोडला लागणार आहे. तर तुम्हाला दारवा रोड तर माहीतच आहे. तर दारवा रोडने आपण सरळ जाणार आहे. तर आता GMCच्या बाहेर निघालेलो आहे आपण आणि आता दारवा रोडला लागलेलो आहे. फायनली शहराच्या बाहेर पडतोय. हा एक मुख्य रस्ता आहे यवतमाळमधला, दारवा रोड. पावसाळ्यात बघायचं एक लोकेशन आहे, तिथं आपण चाललो आहे गाईज. तर तुम्ही बघू शकतात आणि एन्जॉय करा. हा छोटासा व्हिडिओ खूपच छोटा आहे, 4 मिनिटाचा आहे. पुढे सगळे फोटोज आहे. हा एक महत्त्वाचा चौक होता पाठीमागे आणि ही आता MIDC यवतमाळ आहे. तर इथूनच शहराच्या बाहेर पडता येतं आपल्याला. जास्त काही ट्रॅफिक नाही आहे, पण ठीक आहे. आत्ताच थोडासा मागच्या महिन्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे हिरवागार झालेलं आहे पूर्ण जंगल. आणि हा छोटासा घाट पॅच आहे यवतमाळ सोडल्यानंतर. पूर्ण निसर्गाने बहरून गेलेले, हिरवं हिरवं झालेलं आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील सुंदर आणि शांत जामवाडी धरणावर. 1977 साली बांधलेले हे धरण निसर्गाच्या कुशीत वसलेले एक प्रतिम ठिकाण आहे. फक्त 13 मीटर उंच आणि 400 मीटर लांब असलेले हे धरण शेतकऱ्यांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. इथे कसं यायचं, तर हे धरण यवतमाळ शहरापासून फक्त 10 किलोमीटरवर आहे. तुम्ही स्वतःच्या वाहनाने, ॲटोने किंवा स्थानिक बसने सहज पोहोचू शकता. आपली लाल बस आहे ना, लाल बस जी दारवा जाणारी बस आहे, त्या बसने आपण इथे पोहोचू शकतो. इथे तिकीट पूर्णपणे मोफत आहे. पिकनिक, फोटोग्राफी आणि निसर्ग दर्शनासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. पावसाळ्यात इथला पाण्याचा नजारा, हिरवीगार डोंगर रांग, थंडगार वारा मन मोहून टाकतो. जर तुम्ही यवतमाळला येत असाल तर जामवाडीला जरूर भेट द्या. म्हणजे कसं की आपण इथं पोचलो की आपल्याला रस्त्याच्या लेफ्ट साईडला धरण दिसतं. आणि मी इथं May-June पण आलो होतो, जेव्हा पाऊस नव्हता चालू. हे जे मंदिरं दिसत आहे इथपर्यंत आपण जाऊ शकत होतो, पण आता इतका पाऊस पडलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, तुम्ही पण बघू शकतात. तर ही मंदिरं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. तर बघू शकतात, हे छोटंसं धरण आहे आणि आपला छोटासा व्हिडिओ आहे, एक फॅमिली पिकनिक आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. विहानला आम्ही तिथे पाकोळी दाखवले, कारण की आता ह्या पावसाळ्याच्या पडून गेल्यानंतर पिवळ्या पाकोळ्या खूप जास्त दिसतात. तर त्याने बघितल्या त्या आणि एन्जॉय केला आहे. तर छान. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. थँक्यू गाईज.